फरीदाबाद मॉडेलमधील डॉक्टर आदिलचं काश्मीरमधील लग्न रडारवर। आदिलच्या काश्मीरमधील लग्नाला शेकडो वऱ्हाड्यांची उपस्थिती। लग्नातल्या काश्मीरातले वऱ्हाडी रुग्णालयाचा स्टाफ मेंबरशी आता चौकशी होणार। दिल्ली स्फोटावेळी गाडी चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या डीएनए रिपोर्टवरून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। I-20 कारमधून हाडांचे अवशेष आणि दातांचे अवशेष ताब्यात। दिल्ली स्फोटातील मुख्य सूत्रधार उमर तुर्कमान गेटजवळील मशिदीमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर। लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये येण्यापूर्वी उमर तुर्कमान गेटजवळील मशिदीमध्ये गेला होता। दहशतवादी उमर मोहम्मद दिल्लीमधल्या कनॉट प्लेसमध्ये स्फोटकांनी भरलेली कार चालवताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। संसद भवन कनॉट प्लेसपासून 3 किलोमीटर अंतरावर। फरीदाबाद पोलिसांकडून खंडावली गावामधून दिल्ली कार स्फोटातील संशयित लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त। तपास यंत्रणांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीलाही ताब्यात घेतलाय। कार उमरच्या नावावर नोंदणीकृत। दिल्ली बॉम्बस्फोटासंबंधी मोठी माहिती समोर। डॉक्टर दहशतवाद्यांनी बनवले होते सेशन नावाचे ॲप। सेशन ॲपच्या माध्यमातून राहत होते संपर्कात। उमर नबी आणि मुजम्मिल सेशन ॲपचा वापर करत होते। दोन्ही आरोपी अबू कासा या खोट्या नावाच्या तुर्कीच्या हँडलरच्याही संपर्कात होते। दिल्ली स्फोटातले आरोपींकडे आढळले 20 लाख रुपये। डॉक्टरांनी 20 लाख गोळा करून उमरकडे सोपवल्याचे उघड। गुरुग्राम नूह भागामध्ये आयडी तयार करण्यासाठी स्फोटकं घेण्यात आल्याची माहिती। डॉक्टर शाहीनचे कानपूर कनेक्शन उघड। शाहूजी महाराज कानपूर विद्यापीठामध्ये शिक्षण घेतल्याचा दावा। डॉक्टर शाहीनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। डॉक्टर शाहीनचे पती डॉक्टर जफर हयात जे व्यवसायाने नेत्ररोग तज्ज्ञ आहेत। घटस्फोटानंतर डॉक्टर शाहीनशी कोणताही संपर्क नसल्याची माहिती। मुजम्मिलच्या घरामध्ये मिळालेल्या डायरीमध्ये दहशतवादी कटाची माहिती। डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून हस्तगत। दहशतवादी कटाची अनेक दिवसांपासून सुरू होती आखणी। डायरीमध्ये 25 जणांची मिळाली नावं। बहुतांश लोक जम्मू काश्मीर आणि फरीदाबादचे। दिल्ली बॉम्बस्फोटासंदर्भात देशभरात छापे। जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत 3 डॉक्टरांना अटक केली आहे। पुलवामा येथील डॉक्टर सज्जाद आणि शोपिया येथील डॉक्टर सुहेल अहमद पारा यांची चौकशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।